नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 25 नोव्हेंबर 2024 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांचे दर उच्चांकी काय पाहायला मिळते, त्याचबरोबर कोणत्या फळांचे दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळते हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळते। पण मग काही कणसाची आवक या ठिकाणी आपण पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर स्वीटकॉर्न मक्याच्या कणसासाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून स्वीटकॉर्न मक्याची कणसाचे दर पाहायला मिळतात। तर स्वीटकॉर्न कणसासाठी आवक कमी मार्केटमध्ये पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। तर आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाच्या दरावरती पाहायला मिळते। कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून कलिंगडचे दर पाहायला मिळतात। तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कलिंगडाच्या दरावरती थोडासा पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। चमेली बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांचे दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। पपईची आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून पपईचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता मागणी थोडीशी मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात। त्याचबरोबर आवकही थोडीफार प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। खरबूजची आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला खरबूजची आवक पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून खरबूजचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात। गोल्डन सीताफळाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन सीताफळाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर गोल्डन सीताफळासाठी पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून गोल्डन सीताफळाचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मार्केटमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला गोल्डन सीताफळाच्या दरावरती 2 ते 3 दिवसापासून पाहायला मिळते। मोसंबीची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती मोसंबीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणातली आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून चांगले टिकून असलेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 30 पासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीसाठी पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापासून ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी दर जे आहे ते चांगले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला ड्रॅगन फ्रूटच्या दरावरती पाहायला मिळते। संत्रीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये त्याचबरोबर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्याची आवक पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर संत्रीसाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांचे दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात। डाळिंबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 130 ते 135 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापासून डाळिंबचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार डाळिंबच्या दरामध्ये बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 135 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पाहायला मिळते। पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये VNR पेरू पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये
20 रुपयापर्यंत उच्चांकी दर VNR पेरूसाठी पाहायला होते. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून VNR पेरूसाठी देखील दर पाहायला होतात. तर पिंक सायमन पेरूसाठी देखील साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून पिंक सायमन पेरूसाठी देखील दर पाहायला होतात. तर क्वालिटीनुसार पेरूचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. थोडीशी आवक जी आहे ते मार्केटमध्ये थोडी कमी होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. लिंबांसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून लिंबांचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर मागणी थोडीशी मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण लिंबांसाठी पाहायला मिळते. तर लिंबांची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये लिंबांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळतात. तर आवक जे आहे ते मार्केटमध्ये आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात.